सर्वांना जय श्रीकृष्ण. आता मकर संक्रांत येत आहे, तर संक्रांतीचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो आणि त्यात काय करायला पाहिजे हे तुम्हाला सांगतो. तर माहिती शेवटपर्यंत ऐका आणि चांगली वाटल्यास तर चॅनलला मग सबस्क्राईब करा. तर चला, संक्रांतीचा काळा शुभ मंगल आणि क्रांतीचे आव्हान देणारा संक्रांतीचा सण आहे. तर या संक्रांतीच्या सणाच्या भक्तीच्या शक्तीने त्याला आपले प्रेम दाखवायचे आहे आणि जगद्गुरु श्रीकृष्णाला वंदन करायचे आहे. कर कर जोडूनी प्रेम शृंखला तयार करूनी आपण सर्वांनी दृढतर व्हायचं आहे. राग द्वेष सोडून मनातील लहान मोठं पद सगळं विसरायचंय आणि सोबत जीवन जगायचं आहे. जिवलग होऊन जीवासाठी जीव आपुला अर्पायचा आहे. कर्मयोग व्रत आचरून काम हे आपल्याला देवायचे करायचे आहे. आणि संताच्या सोबत राहून सुविचारांना सेवायचे आहे. खोट्या रूढी परंपरा टाकून सगळ्या खऱ्या भक्तीला जाणायचं आहे आणि खरी भक्ती करायची आहे. अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही. हा संक्रांती या सणाचं महत्त्व आहे. ज्ञानाचा म्हणजे रवी प्रकाश मिळवून अंधाराला हटवायचं आहे. दूर मारूनी जीवनातला आळस उडती जाऊ रे, म्हणजे आळस आपल्याला झटकायचा आहे आणि नव्याने जोमायला लागायचा आहे. म्हणून संक्रांतीचा हा सण वर्षाच्या पहिल्या महिन्यात येतो. त्याचबरोबर तिळाचं महत्त्व. तिळातल्या स्नेहास साठवून म्हणजे विश्व कुटुंबात स्थापूया. तिळाच्या दाण्यात सगळं विश्व आपल्याला पाहायचं आहे. गुळातला गोडवा घेऊन जीवनात गोडवा आणायचा आहे. त्यामुळे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे वाक्य निर्माण झालेलं आहे. तसे तुपातल्या पुष्टीने दृढता मन बुद्धीला देऊया. तिळागुळाच्या लाडू तूप टाकून जे आपल्या मन बुद्धीला धष्टपुष्ट करायचं आहे. आणि तिळगुळ घेऊन नक्की करूया बंधू भगिनी नाते रे. सर्वांना बंधू भगिनींना तिळगुळ देऊन आपले नाते घट्ट करायचे आहे. सुरंगी जीवन पतंग बनवणी भाव आकाशी उडूया, म्हणजे पतंगासारखे आपले जीवन उंच उंच भरारी घेऊ, हे या सणाचं महत्त्व आहे. ज्ञानभक्ती अन कर्मगुणाचा दोरा त्याला बांधूया. पतंग उंच उंच जाईन आणि त्याला आपण ज्ञान भक्ती आणि कर्माचा दोरा बांधायचा आहे आपल्या या जीवनाला, आणि पतंगासारखं उंच उंच जीवन न्यायचं आहे. दोरा देऊनी प्रभू हातामध्ये उडत उडत मग विहिरूया. अहंकार टाकून लाडकी प्रभूजी आपण होऊया. ज्ञान भक्ती कर्माचा दोरा या आपल्या जीवनरूपी भक्तीच्या पतंगाला बांधून आणि तो दोरा आपल्याला भगवंताच्या हातात द्यायचा आणि भगवंत आपला दोरा जीवन बरोबर उंच उंच थराला नेऊन आपलं सोडीन आणि आपली प्रगती करत राहीन. हा संक्रांतीचा काळ म्हणजे संक्रांतीचं महत्त्व आहे. सर्वांना माहिती